नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे गुंजखेडा, तालुका देवळी, जिल्हा वर्धा, सुधाकररावजी ठाकरे यांच्या शेतामध्ये. आणि सोबत होते आपले जे SRT पद्धतीने शेती करणारे जे तन्मय भाऊ खडसे आहे, हे होते आपल्याकडे. त्यांच्या जे SRT ग्रुप आहे त्यांच्याशी निगडीत आहे तन्मय भाऊ, आणि तन्मय भाऊच्या शेतालाच लागून सुधाकररावजी ठाकरे यांचं शेत आहे. तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांना हा महाकाल चना कसा वाटला आणि त्यांचा परिचय घेऊ. तर नमस्कार. नमस्कार दादा, आपला परिचय एकदा. माझं नाव तन्मय विजय खडसे, राहणार गुंजखेडा, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. आणि मी हा काय म्हणते, माझ्या शेताच्या बाजूचा प्लॉट आहे, SRT प्लॉट, आणि माझा साधा प्लॉट आहे. मी 3 बॅग महाकाल चना पेरलाय, आणि इथे पण या प्लॉट मध्ये पण काय म्हणते 2 बॅग टोकन यंत्राने हा चना डोबलेला आहे. तर हा चना मला म्हणजे ब्रांचिंग साठी भरपूर चांगला वाटला. आणि मी याच्या अगोदर थोडस म्हणजे माझ्या इथे बघितला होता की हा चनाला लाग वगैरे चांगला आहे. तर मग मी पण ट्रायल म्हणून एक प्लॉट एका वर्ष घेऊन पाहायचा म्हणून हा पेरून बघितला. तर हा चना भरपूर चांगला वाटला, आणि यामध्ये मररोग वगैरे तसं काही आढळलं नाही तेवढं. आणि ब्रांचिंग वगैरे सध्याचा हा जो आपण जो उभा आहे, हा प्लॉट 60 दिवसाचा जवळपास झालाय. तर या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता ब्रांचिंग वगैरे भरपूर चांगली आहे. ठीक आहे. तर आणखी जर शेतकरी मित्रांनो या प्लॉटचं थोडं वैशिष्ट्य सांगा झालं तर हा जो प्लॉट आहे हा SRT पद्धतीचा प्लॉट आहे. या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता कुठल्याच प्रकारची मशागत केलेली नाही आहे जे शेतकरी आहे त्यांनी. आणि या बेडवर त्यांनी अगोदर सोयाबीनची लागवड केली होती, आणि त्यानंतर लगेच हा चण्याची लागवड केलेली आहे, महाकाल रिसर्च चण्याची. कुठलीच मशागत न करता याच्यावर तुम्ही चना बघू शकता. मडचं प्रमाण नसल्यासारखं आहे या प्लॉट मध्ये. ठीक आहे. आणि तुम्हाला जर एखादं फुटव्याची संख्या वगैरे दाखवायची झाली तर तुम्ही एकदा बघू शकता. हे आहे जवळपास फुटवे बघू शकता. हा जवळपास 55-60 दिवसाचा प्लॉट आहे रिसर्च महाकाल चण्याचा. तुम्ही बघू शकता फुटवे कुठल्या पद्धतीचे आणि सूटमूळ वगैरे बघू शकता. ठीक आहे. तर पुढल्या वर्षी शेतकऱ्यांनी हा व्हरायटी महाकाल चना लावायला काही हरकत नाही का? नाही, काही हरकत नाही. ठीक आहे. चांगला वाण. ठीक आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद शेतकरी मित्र.